पोहोचली काय तेवढं इम्पॉर्टंट. टीचरांना नका जाऊ. सांगा कॉलेजमध्ये तिचं एनर्जी असतं. ओके नमस्कार वेलकम टू माय चॅनल. सो आले बघा रसिका नको म्हणाले ब्लॉग मध्ये 3-4 दिवस त्यांनी आली. ओके आता बापरे किती हसायचे मला आणि स्वतः पण हसायला सोडणार म्हणायचे. ओके मी तुला कधी सोडणार नाही. चलो गाईज आता आहे आज इलेक्ट्रॉनिक्स लॅब म्हणजे लॅब झालं आणि CA पण आहे क्लास असाइनमेंटच्या एक्झाम. चला जाऊ आम्ही आज लेक्चर आले 9:30. हे बघा इथं आहे आमचं कॉलेजचं एक मिनी गार्डन. म्हणजे मिनी म्हणजे खूप मोठं होते. यस गाईज एक जण मला कमेंट केलं होतं की श्रावण सोमवार मध्ये सिद्धेश्वरांच्या टेम्पल मध्ये जावा आणि तिथलं ब्लॉग बनवा म्हणून. येस मी डेफिनेटली बनवते. ओके या सोमवार सुट्टीच्या कॉलेजला सुट्टी करून तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवते. ओके येस सबस्क्राईब. मी आता क्लासमध्ये आहे. येस गाईज इथं बघा मी चाललेली आहे. म्हणजे आम्ही ब्रेकमध्ये म्हणजे लवकर आलेलो हो ना क्लासमध्ये. सो कोणी पण नव्हतं त्यामुळं मी म्हणजे प्रेझेंटेशन म्हणजे करायची आहे ना आम्हाला प्रेझेंट. सो EVS तर त्यामुळं मी इथं प्रिपेअर करायला ते कसं वाटतंय पुढं बघून म्हणजे. सो त्यामुळं मी तर उभारले होते. ओके बघा आमचं क्लासमध्ये कोणी नव्हतं. आम्ही काय 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 करायला बघा. हे बघा मी असंच वॉक करूया म्हणून मी वॉक करत होते. आणि या गाईज सो म्हणजे अजून मी काय काय व्लॉग बनवू दे असं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके सो नक्की सांगा. मी ना दररोज एक फ्रूट खाते. ओके सो त्यामुळं मी कॉलेजवरून येतानाच मी ड्रॅगन फ्रूट घेत होते. इथं तुम्ही पाहता. आणि हे बघा मी वॉश करून घेतलं. मी तर असं कट करून घेते बघा किती चांगलं कट झालं आणि किती चांगलं आहे आत. ओके आणि हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. बघा इथं किती चांगलं वाटायला. तुम्हाला पण खावं वाटायला ना तर नक्की खावा. सो येस गाईज मी दररोज म्हणजे इव्हनिंगला ना म्हणजे काहीतरी काय असं खात असते. ओके म्हणजे मी दररोज एक म्हणजे माझं प्रोटीनचं फ्रूट्स असं खात असते. मी दररोज ना एक फ्रूट्स नक्की खाते. ओके सो मी दररोज वेगवेगळं फ्रूट्स खात असते. सो आज खायला मी ड्रॅगन फ्रूट. ओके मी असंच कॉलेजवरून येताना मी घेऊन येत असते. ओके तिथून यस तुम्ही पण खावा. ॲक्च्युली दररोज एक फ्रूट खाल्लं ना खूप म्हणजे खूप चांगलं असतं शरीराला आणि खूप बेनिफिट्स आहेत सगळे फ्रूट्समध्ये. ओके तुम्ही दररोज म्हणजे एकच फ्रूट्स म्हणजे तुम्हाला पण बोर होईल एकदा. ओके सो त्यामुळं तुम्ही पण ना दररोज एक फ्रूट्स नक्की खावा. ओके तुम्ही म्हणते म्हणजे माझ्या घरात ना म्हणजे मी कॉलेजमध्ये मला एक तासाला भूक लागते ना. सो माझ्या घरचे म्हणतात की तुम्ही चॉकलेट खाते. सो चॉकलेट पण चांगलं नसतं. ओके त्यामुळे त्यांनी म्हणतात की चॉकलेट खाण्यापेक्षा ना असं काहीतरी फ्रूट्स नेत जा आणि काहीतरी खात जा असं म्हणतात. पण आता क्लासमध्ये कसं म्हणजे ते खावं लागतं आहे ना. मी शांत असते पण हे खावं लागतं आहे ना. सो त्यामुळं मी नाही खात. पण ड्रायफ्रूट्स मी नाहीले आता. ओके चॉकलेट मी म्हणजे खूप कमी केली आहे. आधी ना मी खूप नेत होते कॉलेजला चॉकलेट्स. आता मी खूप कमी केलेलं आहे. काहीतरी 1-2 एवढंच ठेवत असते. ओके म्हणजे एमर्जन्सीमध्ये कोणाला तर आता हे बघा आजच माझ्या फ्रेंडला चक्कर आली ती तिला. सो त्यामुळे मी तिला चॉकलेट दिलं मग तिला कमी झालं. असं चालतं एकदा कोणाला तरी द्यायला पण येतं. ओके सो त्यामुळं माझ्या घरचे म्हटलं की ड्रायफ्रूट्स न्यायचा. ओके मी म्हणजे मी खूप कमी करत आहे. ओके मी एवढं बाहेरचं खात होते आधी काय सांगू तुम्हाला. आता खूप कमी केलेली आहे मी. सो मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पण कमी करा. कधी खावा. ओके आता मी मंथमध्ये एकदा खाते म्हणले होते ना ते पण मी नको असं मला वाटायला म्हणजे असं काहीतरी बाहेरचं नकोच. कधी म्हणजे खाल्लं तर 1 बाईट नाही तर 2 बाईट. ओके कारण ते चांगलं नसतं आहे हो. कारण आत्ता मला म्हणजे आत्ता मी रिकवर व्हायला आहे म्हणजे मला समजायला आहे डाएटचं काय तिचं एनर्जी असतं. ओके सो त्यामुळं म्हणजे मला बॉडीमध्ये पण खूप चेंजेस झाले आहेत. खूप चांगलं वाटत. ओके टचवूड. ओके सो म्हणजे तुम्ही पण तसं व्हा. कारण ह्या जनरेशनमध्ये आपलं हेल्थ सांभाळायचं म्हटलं तर खूप हे लई कष्ट आहे. ओके
सो तुम्ही घरचं खावा, म्हणजे घरचं जेवण करा, किती पॉसिबल आहे ते. आणि असं फ्रूट्स खात जा. ओके, माझं काय आहे मी तुम्हाला सांगेल. ओके, सो एक एक खात जा. ओके, हेच सांगायचं होतं मला. मला ना फ्रूट्सची सगळ्यांना काय म्हणतात, सगळ्यांना एकेकाचं ॲडिक्ट असतात त्याने. ओके, ॲडिक्ट झालेलं असतात, तसं मी फ्रूट्सला ॲडिक्ट झाले. ओके, म्हणजे मी लहानपणीपासून पण मी म्हणजे फ्रूट्स म्हणजे मला फार आवडतं. तेवढे ॲडिक्ट नव्हते मी, आता खूप ह्याला ॲडिक्ट व्हायला. ओके, सो त्यामुळं तुम्ही पण खा. ओके, चांगलं असतं. मला एवढंच आता आहे की आपलं शरीर चांगलं ठेवायची, एकदम तंदुरुस्त ठेवायची, चांगला अभ्यास करायचं, चांगलं नाव सगळीकडे जायला पाहिजे, म्हणजे चांगलं काम करायला पाहिजे. ओके, तेच आहे माझा उद्देश. तुम्ही खाणार का नाही सांगा भाऊ, काय मीच तुम्हाला खाऊ घालू. यस गाईज, आता कॉलेजमध्ये ना 2 CA संपलेलं आहेत. म्हणजे आमच्या कॉलेजचे टीचर म्हणले होते की म्हणजे फर्स्ट CA काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, फर्स्ट CA तेवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की म्हणजे फर्स्ट CA आहे ना, आम्ही म्हणजे फ्रेशर्स आहोत, म्हणजे फर्स्ट इयरचे आहोत, ते पण फर्स्ट एक्झाम आहे. ओके, सो दॅट्स वाय त्यांनी म्हटलं की काय नाही आहे, म्हणजे हे काय आम्ही कन्सिडर धरत नाही, काय म्हणतात म्हणजे सेमिस्टरला वगैरे सगळं ते ह्याच्याने मग नाही धरत, असं कन्सिडर नाही धरत, म्हणजे थोडं फार क्लास असाइनमेंटची मार्क्स पण धरतात ना. ओके, मग सेम 1 सेम 2 असे मार्क्स कन्सिडर करतात ना, मग टोटल आमचं हे होतं, कन्सिडर करतात सगळं CGPA टोटल होत आहे, असं आहे. तर त्यांनी नाही म्हणलेत. ओके, आणि मी पण त्यावर म्हणजे मी स्टडी करायला. ओके, म्हणजे तेवढं काही सिरियस नाही घेतले फर्स्ट CA म्हणून. ओके, कारण आमच्या कॉलेजमध्ये ना अजून ॲडमिशन होत आहेत. ओके, थोडं ॲडमिशन होतं, सो त्यामुळं हे व्हायला आता फर्स्ट काय तेवढं इम्पॉर्टन्स होते, त्यामुळं मी पण काय तेवढं लक्ष दिलं नाही. काय मार्क पडले नाही तर नाही, म्हणजे पडतातच, काय पडले म्हणजे आम्हाला म्हणजे आत्ता कळलं ना, म्हणजे आम्हाला पॅटर्न पण म्हणजे कसं पडतात, कसं क्वेश्चन्स काढले जातात हे माहीत नव्हतं. सो त्यामुळे आता माहीत झालेलं आहे. आता पुढं कळणार मला कसं एक्झाम होत आहे म्हणून, कसं क्वेश्चन्स येतात म्हणून, कसं आम्ही स्टडी करायला पाहिजे म्हणून, ह्याच्यामधून आम्हाला कळालं. सो कोणतरी बघत असेल तर कॉलेजमध्ये टीचरांना नका सांगू, सांगा काय होत नाही. ओके दीदी काय म्हणतो, बघ मी घेऊन चालले. काय राहिलं शंभू, मला सोडून खायला दे, मला दे. येस, सगळं झालं. हे बघा, रात्री डिनर पण झालं चांगलं. ओके, येस गाईज, इथंच मी हा ब्लॉग एंड करते. सो कसं वाटलं सगळ्यांना कमेंट करा. अँड येस, कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चलो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.